श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझ्या चॅनलवरती मी नेहमीच असे छोटे-छोटे आणि साधे सोपे उपाय सांगत असते तुम्हाला, जे की आपल्या इच्छापूर्तीच्या जवळ जातील किंवा आपली छोट्या-छोट्या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. कष्ट आपले प्रामाणिक असतात आणि कष्ट आणि नियती आपले मन साफ असते किंवा आपण लोकांच्याबद्दल चांगला विचार करतो, त्यामुळेच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात. जेव्हा पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काम करत असतं. मग त्याला माहीत असो किंवा नसो, ते चांगलं वाईट असा विचार करत नाही, तर ते फक्त जे आपल्या मनामध्ये विचार येतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजेच याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपलं मन आणि आपले विचार याच्यावरतीच आपलं सगळं आयुष्य घडत जातं, आपलं भविष्य घडत जातं. तर आजची तारीख तुम्हाला कळलीच असेल किंवा माहितीच असेल की आज आहे 12/6/2025. तर आजच्या दिवशी हे 369चं पोर्टल जे निकोला टेस्ला म्हणून ओळखलं जातं, हे खूप माहितीच आहे, सर्वांना माहितीच आहे की या पोर्टलमध्ये आपण कोणतीही विश जी आपली इच्छा आहे ती जर आपण मागितली तर ती पूर्ण होते, असं बोलतात म्हणण्यापेक्षा ते खरं आहे. कारण असं याचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळेच इच्छा पूर्ण होते. युनिव्हर्स म्हणजे काय? तर ब्रह्मांड म्हणजे काय? जे आपल्याला आपण जे विचार करतो, जे बोलतो ते शब्द जर निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, तर ते शब्द जेव्हा ब्रह्मांडामध्ये जातात तर त्याचे उलट प्रतिद्वंद येतं आपल्याकडे. ते सेमच ते पूर्ण होतं. म्हणजे जर आपण विचार वाईट केले किंवा निगेटिव्ह विचार केले की माझं कसं होणार, माझं काम काय काम होत नाही आहे किंवा माझं काम होतच नाही आहे, प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात, असं जर आपण विचार करत राहिलो तर ते विचारसुद्धा ब्रह्मांडापर्यंत पोहोचत असतात आणि ते तेच पूर्ण होतात. कारण त्याला माहिती नसतं की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणती गोष्ट तुम्हाला पाहिजे. जर तुम्हाला जी पाहिजे ती गोष्ट तुम्ही नेहमी सतत बोलत राहिला तर ती गोष्ट 100% होते. हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतलेला असेलच. या चॅनलवरती तसं म्हणायला गेलं तर अजून खूप पॉप्युलर झालेला नाही आहे, पण तरीसुद्धा हळूहळू होईल ही माझी ठाम ठाम माझा हा विश्वास आहे. कारण ह्या चॅनलवरती मी असेच उपाय सांगत असते की जे सामान्य माणसाला परवडतील किंवा सामान्य माणसाला जे करता येतील आणि ते केल्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल. प्रत्येकाची जी आतमध्ये इच्छा असते ती कुठे ना कुठेतरी थोडीफार प्रमाणामध्ये पूर्ण होईल. तर आज तुम्हाला काय करायचं आहे हे मी आज सांगणार आहे. आजपासून दिनांक 21 तारखेलासुद्धा 369चं पोर्टलच ओपन होणार आहे. पण जर तुम्ही आजपासूनच सुरुवात केली, 10 दिवस, 11 दिवस जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तुम्ही करा. देर आहे दुरुस्त आहे किंवा जब जागो तभी सवेरा असं जे आपण म्हणतो ते अगदी रास्त आहे. कारण जेव्हा आपल्याला इच्छा होते कोणती गोष्ट करण्याची तर तेव्हा ती आपण केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासुद्धा विलंब न करता ती आपण गोष्ट केली पाहिजे. तर आज तुम्हाला आत्तापासून जरी सुरुवात केली तुम्ही दुपारपासून किंवा संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून जरी तुम्ही सुरुवात केली 369चं जे हा फॉर्म्युला आहे तो वापरायला, तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला एकच इच्छा लिहायची आहे. एक इच्छा लिहायची आहे. सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला वही आणि पेन आपल्या जवळच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर एक लाल पेन आणि वही घ्यायची आहे. लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे आणि लाल पेनाने इच्छा लिहिल्यानंतर ती इच्छा 3 वेळा लिहायची आहे. 3 वेळा लिहिल्यानंतर ती तुम्ही इच्छा पॉझिटिव्हली लिहायची आहे की मी दर महिन्याला एवढे-एवढे पैसे कमवते किंवा माझ्याकडे दर महिन्याला एवढे-एवढे पैसे येत आहेत. असं लिहायचं आहे की जी तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशा अशा भावनेने तुमची ती इच्छा तुम्ही लिहायची आहे. त्याच्यानंतर ते आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्यामध्ये थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरायचं नाही. थँक यू युनिव्हर्स पहिलं लिहायचं आहे. त्याच्यानंतर जी तुमची काही इच्छा असेल ती लिहायची. ती 3 वेळा लिहायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती वही ठेवून टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुपारी जेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर तीच इच्छा तुम्हाला पुन्हा 6 वेळा लिहायची आहे. 6 वेळा थँक यू युनिव्हर्स, माझी ही इच्छा पूर्ण झाली किंवा मी एवढे-एवढे पैसे माझ्याकडे येत आहेत किंवा दर महिन्याला मी एवढे-एवढे पैसे कमवते. त्याच्यानंतर संध्याकाळी हे 6 वेळा लिहिल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झोपण्याआधी ते सगळं 3 वेळा लिहिलेली, 6 वेळा लिहिलेली सगळ्या इच्छा वाचायच्या आहेत आणि तीच इच्छा तुम्हाला 9 वेळा लिहायची आहे.
असं तुम्हाला रोज 21 तारखेपर्यंत करायचं आहे. जे रोज 21 तारखेपर्यंतच नाही, रोज जरी तुम्ही केलं तरीसुद्धा ते चालू शकतं. फक्त तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दुसरी इच्छासुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि अशी ती वही नंतर तुम्ही ठेवून द्या किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा ती बघू नका. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही दुसरी इच्छा लिहायला घ्या. तर असं आहे हे 369चं पोर्टल. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे जे तुमचे 369चं पोर्टल आहे हे खूप पॉवरफुल आहे. हा निकोला टेस्लाचा हा जो सिद्धांत आहे तो खूप प्रभावी आहे. नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की तुम्ही हा करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.